भोसरीतील एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आज झोटिंग समिती समोर हजर झाले होते आणि यावेळी खडसेंनी या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल माहिती नसल्याचा जबाब नोंदवल्याचा दावा एमआयडीसीच्या वकिलांनी केला। सरिता कौशिक आपल्या सोबत आहे। सरिता, काय माहिती मिळतेय? एकनाथ खडसे हे आज व्होटिंग समितीची जी एक सदस्यीय समिती आहे त्याच्या समोर नागपूरला रवी भवन येथील क्वार्टर नंबर 13 मध्ये हजर झालेले आहेत। सध्याही तिथं हिअरिंग सुरू आहे। एमआयडीसीचे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी सांगितलं की खडसे यांनी आपली भूमिका समिती समोर ठेवताना घुमजाव केलेला आहे। सर्वात पहिले त्यांची अशी भूमिका होती की ही एमआयडीसीची जमीनच नाही ज्याबद्दलचा हा घोटाळ्याचा आरोप आहे। मात्र तत्पश्चात त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे सिद्ध होऊ शकणार नाही, त्यानंतर त्यांनी ही एमआयडीसीची जमीन आहे हे मला माहिती नाही असं सांगितल्याचा दावा हा वकिलांनी केलेला आहे। आता खरं पाहिलं तर हा अत्यंत महत्वाचा असा एक पॉइंट आहे। हे जर का व्होटिंग समितीने मान्य केलं की खडसे यांनी अशा पद्धतीचा घुमजाव केलेला आहे तर खडसे यांना क्लीन चिट मिळायला याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे पुढचं जे काही खडसेंचं राजकीय करिअर आहे त्यावर सुद्धा आता पुढे काय हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। ज्ञानदा, निश्चितपणे सरिता, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।